First is introduction. All of you might have been heard, seen music, ripples on water, visible spectrum of electromagnetic waves. All these are waves, and these waves are broadly classified into two types. First one is mechanical wave. A mechanical wave is a disturbance produced in an elastic medium due to periodic vibrations of particles of the medium about their respective mean positions. तर हे मेकॅनिकल वेव्ह म्हणजेच काय असतं, पिरियडिक डिस्टर्बन्स असतं इलास्टिक मीडियममध्ये, आणि हे जे मीडियमचे पार्टिकल्स आहेत हे मीडियम पार्टिकल्स व्हायब्रेशन करतात, आणि याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल वॉटर वेव्स, साऊंड वेव्स हे मेकॅनिकल वेव्हचे एक्झाम्पल आहेत. आणि मेकॅनिकल वेव्ह ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची नीड असते, मीडियमची गरज असते, मीडियममधून ही वेव्ह ट्रॅव्हल होते. सेकंड टाइप इज नॉन मेकॅनिकल वेव्ह. इन नॉन मेकॅनिकल वेव्स डू नॉट रिक्वायर मटेरियल मीडियम फॉर देअर प्रोपॅगेशन. म्हणजे नॉन मेकॅनिकल वेव्ह जे आहेत ह्या ट्रॅव्हल होण्यासाठी मीडियमची आवश्यकता नसते, ही डायरेक्ट वेव्ह ट्रॅव्हल होऊ शकते. फॉर एक्झाम्पल लाईट वेव्स, इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्स एक्सेट्रा. दस अ वेव्ह कॅरीज ऑर ट्रान्सफर्स एनर्जी फ्रॉम वन पॉईंट टू अनदर. म्हणजे वेव्ह जे ही वेव्ह एनर्जी ट्रान्सफर करते, एनर्जी कॅरी करते वन पॉईंट टू अनदर पॉईंट, बट देर इज नो transfer of matter or particle of the medium in which the wave is traveling. ज्या मीडियम मध्ये वेव्ह ट्रॅव्हल होत असते त्या मॅटरचे, त्या मीडियमचे पार्टिकल जे आहेत हे पार्टिकल मूव्ह होत नाहीत, फक्त एनर्जी मूव्ह होते, एनर्जी ट्रान्सफर होते वन पॉईंट टू अनदर पॉईंट. In this chapter we will study mechanical waves, a reflection of these waves, principle of superposition of waves, various phenomena like formation of stationary waves, beats and their properties, applications. ह्या चॅप्टर मध्ये आपण फक्त मेकॅनिकल वेव्हचा अभ्यास करणार आहे, आणि त्या मेकॅनिकल वेव्हचं रिफ्लेक्शन, प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन, त्यानंतर स्टेशनरी वेव्ह फॉर्मेशन, बीट्स फॉर्मेशन आणि त्याची ऍप्लिकेशन्स हे स्टडी आपण या चॅप्टर मध्ये करणार आहोत इन डिटेल. नेक्स्ट पॉइंट इज progressive wave. Let us look at this animation. In this stone is dropped inside the water, then ripples are formed on the surface of this water surface, and how this energy is transferred, how this wave is formed. So look in this second video. In this case this surface molecules are oscillating about their mean position, and only energy is transferred from one position to another position. This medium particle, that is these particles are not moving, these particles are oscillating about their mean position. ह्याच्यामध्ये हे मीडियमचे पार्टिकल जे आहेत हे पार्टिकल ऑसिलेशन करत आहेत, फक्त एनर्जी एका पोझिशन पासून दुसऱ्या पोझिशन कडे मूव्ह होत आहे. हे पार्टिकल मूव्ह होत नाहीत, पार्टिकल आहे त्या ठिकाणी असतात. त्यामध्ये बघा दिसतंय हे पार्टिकल त्या ठिकाणीच फक्त ऑसिलेशन करतात, एनर्जी फक्त ट्रान्सफर होते. This is progressive wave. A wave in which the disturbance produced in the medium travels in a given direction continuously from one particle to another is a progressive wave or traveling wave. तर ज्याच्यामध्ये मीडियमचं जे डिस्टर्बन्स आहे हे डिस्टर्बन्स पिरियडिकल असतं आणि हे ट्रॅव्हल होतं कंटिन्युअसली फ्रॉम वन पार्टिकल टू अनदर पार्टिकल. दिस टाइप ऑफ वेव इज नोन एज प्रोग्रेसिव्ह वेव और ट्रॅव्हलिंग वेव. या ठिकाणी हे मीडियमचे पार्टिकल हे ऑसिलेशन करतात आणि हे डिस्टर्बन्स जे आहे हे डिस्टर्बन्स पिरियडिक असतं आणि हे ट्रॅव्हल होतं डिस्टर्बन्स, आणि मीडियमचे पार्टिकल मात्र ट्रॅव्हल होत नाहीत, एनर्जी फक्त ट्रॅव्हल होते. हॅन्स दिस इज कॉल्ड अ प्रोग्रेसिव्ह वेव और ट्रॅव्हलिंग वेव. नाउ propagating wave, advancing wave, traveling wave equation is given by y is function of displacement and time equal to a sine of kx minus omega t, where a is amplitude of the wave, k is 2 pi by lambda is the wave number, lambda and omega are the wavelength and the angular frequency of the wave, and v is equal to omega by k is the speed of that wave. ही ॲडव्हान्सिंग वेव्ह जे आहे, प्रोपॅगेटिंग वेव्ह जे आहे, प्रोग्रेसिव्ह वेव्ह जे आहे त्याचं हे इक्वेशन आहे y इक्वल टू फंक्शन ऑफ डिस्प्लेसमेंट अँड टाइम, दॅट इज x and time, x and t equal to a sine of kx minus omega t. SI unit of k, lambda and omega are
Ascent of k is per meter, lambda is meter, and omega is per second frequency, radian per second frequency respectively. If t is time period of oscillation, then n equal to 1 by t, that is frequency, t is time period, then frequency equal to reciprocal of time period. Then putting value of this time period is, equation becomes frequency omega by 2 pi is the frequency of oscillation measured in hertz or per second. Next point is properties of progressive waves. First property, each particle in the medium execute the same type of vibrations. वेव्ह मधले प्रत्येक पार्टिकल जे आहेत हे प्रत्येक पार्टिकल एकाच प्रकारची व्हायब्रेटरी मोशन, ऑसिलेटरी मोशन करतात. All the vibrating particles of the medium have the same amplitude, period and frequency. वेव्ह मधला प्रत्येक पार्टिकल जे आहे प्रत्येक पार्टिकलची एम्प्लिट्यूड, पिरियड, फ्रिक्वेन्सी ऑफ ऑसिलेशन सेम असते. The phase change from one particle to another particle. वेव्ह मधला प्रत्येक पार्टिकल जे आहे प्रत्येक पार्टिकलचा फेज हा वेगवेगळा असतो. एक पार्टिकल पासून दुसऱ्या पार्टिकल पर्यंत फेज हा वेगवेगळा आहे. प्रत्येक पार्टिकलचा फेज सेम नसतो. नो पार्टिकल रिमेन परमनंटली ॲट रेस्ट. कोणताही पार्टिकल परमनंटली ॲट रेस्ट नसतो. ऑल पार्टिकल्स आर डुईंग ऑसिलेटरी मोशन, व्हायब्रेटरी मोशन्स अबाउट देअर मीन पोझिशन. सगळे पार्टिकल्स त्या मीन पोझिशनला ऑसिलेटरी मोशन, व्हायब्रेटरी मोशन करत असतात. कुठलाही पार्टिकल असा सेट रिमेन्स कॉन्स्टंट नसतो, फिक्स नसतो, रेस्ट नसतो. The particles attain maximum velocity when they pass through their mean positions. पार्टिकल ज्यावेळी ऑसिलेटरी मोशन करतात त्यावेळी ते मीनला ज्यावेळी पार्टिकल असतो त्यावेळी मीनला मॅक्झिमम वेलॉसिटी असते आणि एक्स्ट्रीम पोझिशनला मिनिमम वेलॉसिटी असते पार्टिकलची. नेक्स्ट प्रॉपर्टी, द वेव्ह प्रोपॅगेट थ्रू द मीडियम विथ सर्टन वेलॉसिटी. मीडियम मधून वेव्ह जी प्रोपॅगेट होते, ट्रॅव्हल होते, ऍडव्हान्स होते, पुढे जाते, ती काहीतरी एका वेलॉसिटी जाते. प्रोग्रेसिव्ह वेव्ह आर ऑफ टू टाइप्स, ट्रान्सवर्स वेव्ह अँड लॉन्जिट्युडिनल वेव्ह. प्रोग्रेसिव्ह वेव्हचे दोन प्रकार आहेत, ट्रान्सवर्स वेव्ह आणि लॉन्जिट्युडिनल वेव्ह. इन ट्रान्सवर्स वेव्ह, व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल्स आर परपेंडिक्युलर टू डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह अँड प्रोड्यूस क्रस्ट अँड ट्रप्स इन देअर मीडियम ऑफ ट्रॅव्हल. ट्रान्सवर्स वेव्ह जे आहे यामध्ये मीडियमचे पार्टिकल जे आहे, माध्यमाचे पार्टिकलचं व्हायब्रेशन जे आहे, ऑसिलेशन जे आहे, ह्या ऑसिलेशनची डायरेक्शन आणि वेव्ह जायची डायरेक्शन, प्रोपॅगेशन ऑफ डायरेक्शन, हे दोन्ही एकमेकाला 90 डिग्री अँगल करतात, परपेंडिक्युलर असतात, 90 डिग्री अँगल करतं. म्हणजे वेव्ह जायची दिशा आणि माध्यमाचे पार्टिकल व्हायब्रेशनची दिशा हे दोन्ही एकमेकाला 90 अंश कोन करतात आणि ह्याच्यामध्ये क्रस्ट अँड ट्रप्स हे तयार होतात मीडियम मध्ये. इन लॉन्जिट्युडिनल वेव्ह, व्हायब्रेशन्स ऑफ पार्टिकल प्रोड्यूस कॉम्प्रेशन्स अँड रिफ्लेक्शन्स अलॉंग द डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ द वेव्ह. लॉन्जिट्युडिनल वेव्ह मध्ये डायरेक्शन ऑफ व्हायब्रेशन ऑफ मीडियम पार्टिकल, दॅट इज ऑसिलेशन डायरेक्शन, अँड डायरेक्शन ऑफ प्रोपॅगेशन ऑफ वेव्ह पॅरलल टू इच अदर. म्हणजे वेव्ह जायची दिशा, मीडियम पार्टिकल व्हायब्रेशनची दिशा दोन्ही एकमेकाला समांतर असतात, पॅरलल असतात. प्रोपॅगेशन डायरेक्शन आणि व्हायब्रेशन डायरेक्शन एकमेकाला पॅरलल असतात आणि याच्यामध्ये कॉम्प्रेशन्स आणि रिफ्लेक्शन तयार होतात मीडियम मधून वेव्ह ट्रॅव्हल होते वेळी.